अचूक वजनी प्रमाणासह साबुदाणा बटाट्याचं मिश्रण जराही न वाफवताना हा पापड मस्त असा खुसखुशीत तयार होतो, पांढरा शुभ्र तयार होतो आणि आकाराने अगदी दुप्पट तिप्पट फुलतो। पापड तुम्ही बघू शकता किती पातळ लाटला गेलेला आहे, मस्त पांढरा शुभ्र बनून तयार झालेला आहे। बऱ्याच वेळा पापड तळल्यावर लाल होतात, वाळल्यानंतर चिरले जातात, त्याचा चुरा होतो आणि हवा तसा खुसखुशीत होत नाही, कडक तयार होतो। यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पूर्ण बघा, भरपूर साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे। साबुदाणा बटाट्याचे पापड तयार करण्यासाठी सर्वात आधी इथे साबुदाण्याचं वजनी प्रमाण बघा। 300 ग्रॅम साबुदाणा मी इथे घेतलेला आहे। नेहमी आपण उपवासासाठी जो साबुदाणा वापरतो तो रेग्युलर साईजचा साबुदाणा आहे। 300 ग्रॅम साबुदाण्यासाठी इथे मी 4 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे, जे वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आहेत। साबुदाणा वाटीने म्हणाल तर 2 वाट्या आहे आणि मोठ्या आकाराचे 4 बटाटे आहेत। आता घेतलेले हे 4ही बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहे। बटाटा उकडत असताना तो खूप जास्त मऊ होऊ द्यायचा नाही, त्यामध्ये खूप जास्त पाणी राहायला नको। आता यामध्ये पाणी घालायचं आणि हे कुकर मी गॅसवर ठेवते आहे। 4 ते 5 शिट्ट्या करून आपल्याला बटाटा अगदी परफेक्ट शिजवून घ्यायचा आहे। जोपर्यंत बटाटा शिजतो आहे तोपर्यंत आपण इथे साबुदाण्याचं पीठ तयार करून घेऊया। गॅसवर इथे जाड बुडाची कढई मी ठेवलेली आहे। यामध्ये आता हा 300 ग्रॅम साबुदाणा सर्व एकच वेळी मी काढून घेतलेला आहे। जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला हे पापड तयार करायचे असतील तर दिलेलं प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता। जास्त प्रमाणामध्ये साबुदाणा असेल तर 2 बॅचेसमध्ये तुम्ही इथे साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्या। साबुदाणा भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, कारण फुल फ्लेमवर साबुदाणा व्यवस्थित भाजला जाणार नाही। तो फक्त वरून थोडासा त्याचा रंग चेंज होईल, मात्र आतपर्यंत तो हवा तसा खुसखुशीत होणार नाही आणि त्यामुळे पीठ आपलं जे तयार होईल ते हवं तसं अगदी बारीक तयार होणार नाही। त्यामुळे अगदी मंद आचेवर साबुदाणा छान भाजून घ्यायचा। 300 ग्रॅम साबुदाणा भाजण्यासाठी मला इथे 15 मिनिटाचा वेळ लागला होता। हात लावून पाहिला तर हाताला छान चटका बसतो आहे आणि आता गॅस बंद केला आहे। साबुदाणा भाजून झाला आहे। साबुदाणा पूर्ण गाळ झाल्यावर याचं आपण पीठ तयार करू। इथे आता बटाटे सुद्धा शिजवलेले आहेत आणि कुकरची पूर्ण वाफ गेलेली आहे। बटाटे लगेचच पाण्यामधून काढून घ्यायचे, खूप जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाही, याची साल काढून घ्यायची आहे। आणि आता इथे साबुदाणा सुद्धा गार झालेला आहे। थोडं थोडं करत आपल्याला मिक्सरमध्ये साबुदाणा दळून घ्यायचा आहे आणि अगदी छान बारीक पीठ तयार करायचं आहे। छोटं मिक्सरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे। पीठ तयार करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या। पीठ अगदी बारीक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। पीठ मैद्याच्या चाळणीमधून चाळून घ्यायचं। छान बारीक पीठ तयार झालं म्हणजे त्याचे पापडसुद्धा खूप पातळ असे लाटले जातात आणि खुसखुशीत तयार होतात। त्या तुलनेत जर पीठ जाड असेल, खूप असं रवाळ असेल, साबुदाण्याच्या कण्या त्यामध्ये राहिलेल्या असतील तर पापड तळल्यानंतर हवा तसा फुलत नाही आणि पापड कडक तयार होतात आणि त्या पापडाला मग नंतर चिराही जाऊ शकतात। त्यामुळे अगदी बारीक असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता चाळणीवर ज्या कण्या होत्या त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या। यामध्ये थोडासा हा भाजलेला साबुदाणा घालायचा आणि असं करत आपल्याला सर्व 300 ग्रॅम साबुदाण्याचं इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे। जरी तुम्ही इथे रेडीमेड विकतचं पीठ घेतलं असेल तरी ते असं मैद्याच्या चाळणीमधून चाळून घ्या। आता इथे अगदी 1 चमचा या साबुदाण्याच्या थोड्याशा रवाळ कण्या आहेत। एवढ्या कण्यांनी खूप जास्त असा पापडांमध्ये फरक पडत नाही, म्हणून मी त्या कण्या वाया न जाऊ देता इथे पिठामध्ये काढून घेतलेल्या आहे। आता सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरचीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। 5 झणझणीत मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। अगदी पोहे खाण्याचा 1 चमचा एवढंच पाणी मी इथे घातलेलं होतं आणि आता मिरची जिऱ्याची ही पेस्ट इथे मी तयार करून घेतलेली आहे। घेतलेले अर्धा किलो बटाटे आणि आकाराने जे मोठ्या आकाराचे 4 बटाटे आपण घेतलेले आहे त्याची साल काढून घेतलेली आहे। हे बटाटे आपल्याला खिसणीवरून छान खिसून घ्यायचे आहे। तुम्ही पुरणाच्या चाळणीमधून सुद्धा हे बटाटे काढून घेऊ शकता। तर अंदाजे घ्यायचं असेल तुम्हाला तर 4 मोठ्या आकाराचे बटाटे आणि 2 वाट्या साबुदाणा असं प्रमाण आहे आणि वजनी प्रमाणामध्ये 300 ग्रॅम साबुदाणा आणि अर्धा किलो बटाटे असं वजनी प्रमाण मी इथे घेतलेलं आहे। घेतलेले 4ही बटाटे बारीक खिसणीवरून खिसून घेतले, मात्र खिसणी मी इथे थोडी छोटी घेतली, त्यामुळे यामध्ये बटाट्याच्या थोड्याशा गुठळ्या राहिलेल्या आहे। गाठ गुठळी या पिठामध्ये अजिबात राहायला नको, म्हणून पीठ असं व्यवस्थित पोळी चपातीच्या कणकेसारखं आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। मात्र हे हाताने व्यवस्थित इथे मळलं जात नाही, म्हणून इथे सपाट बुडाचा तांब्या मी घेतलेला आहे आणि तांब्याने हे पीठ आपल्याला असं रगडून घ्यायचं आहे छान। साधारण 5 मिनिटं हा बटाटा असा व्यवस्थित आपल्याला तांब्याने चुरून घ्यायचा आहे, तो एकजीव करून घ्यायचा आहे।
तुम्ही बघू शकता बटाटा अगदी मस्त असा एकसारखा मऊ झालेला आहे. आणि आता हा बटाटा इथे छान बारीक तयार करून घेतला मी. तुम्ही पुरणाच्या चाळणीमधून काढून घेतलं तर तुम्हाला एवढा सगळा त्रास घेण्याची गरज नाही. आणि आता यामध्ये तयार करून घेतलेली ही हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घालायची. त्यानंतर चवीसाठी मीठ घालायचं आहे. तरी इथे मी 1.5 चमचा एवढं मीठ घातलेलं आहे. वाळवणीचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ बेताचं घालायचं आहे. मीठ आणि मिरची व्यवस्थित या बटाट्यामध्ये अशी मी मिक्स करून घेतलेली आहे. आणि आता यामध्ये पीठ जे आपण तयार करून घेतलेलं आहे ते पीठ थोडं थोडं घालत हे सर्व पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, साबुदाण्याचं जे पीठ आपण छान तयार करून घेतलं ते पीठ घालायचं आहे. जर तुम्हाला अंदाजाने करायचं असेल तर बटाटा व्यवस्थित असा आपल्याला बारीक खिसून घ्यायचा आहे आणि बटाट्याच्या लगद्यामध्ये जेवढं पीठ मावत आहे तेवढं साबुदाण्याचं पीठ घालत जायचं आणि पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं. छान घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अंदाजे प्रमाणसुद्धा घेऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला पीठ थोडंसं जास्त करावं लागेल, कारण बटाटा तुम्ही कसा उकळून घेतला त्यावर सुद्धा साबुदाण्याच्या पिठाचं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं. साबुदाणा हा या पिठामध्ये किंवा या सर्व साहित्यामध्ये मिक्स केल्यानंतर थोड्या वेळाने फुलतो आणि हा गोळा थोडासा घट्ट होतो. तुम्ही बटाटा शिजवत असताना जर बटाटा खूप जास्त मऊ शिजला असेल, बटाट्यामध्ये खूप जास्त मॉइश्चर असेल तर मग पीठ तुम्हाला जास्त लागू शकतं. आणि आता इथे अर्धा किलो बटाट्यांमध्ये मी पूर्ण तयार करून घेतलेलं 300 ग्रॅम साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा हा गोळा तयार झालेला आहे. जर या पापडांमध्ये बटाटे खूप जास्त घेतले गेले तरीसुद्धा पापड लाल होतात आणि चवीमध्ये थोडा फरक पडतो. बऱ्याच ठिकाणी एकसारखं प्रमाण घेतलं जातं, म्हणजे 300 ग्रॅम जर साबुदाणा असेल तर 300 ग्रॅम बटाटे समान प्रमाणामध्ये सुद्धा हे पापड काही ठिकाणी केले जातात. तर तुम्ही इथे बघू शकता हा मस्त अगदी परफेक्ट गोळा तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट प्रमाण इथे सांगितलेलं आहे. तर आता हे पीठ भिजवून तयार आहे. यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 5 ते 10 मिनटं हे पीठ असंच मुरत ठेवायचं, कारण हा साबुदाणा या बटाट्यामध्ये भिजवल्यानंतर थोडासा फुलतो आणि हा गोळा छान सेट होतो आणि थोडासा असा घट्ट होतो. हे पीठ भिजवत असताना जराही पाण्याचा वापर करायचा नाही. जर तुम्ही पाणी वापरलं तर नंतर या पिठाला खूप जास्त असा सैलपणा येतो आणि व्यवस्थित पापड लाटले जात नाही. आता 5-10 मिनिटानंतर पीठ सेट झालेलं आहे. त्यातला एक गोळा मी घेतलेला आहे आणि याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे. आपण उडदाच्या पापडांसाठी जशा लाट्या तयार करून घेतो त्याच पद्धतीने इथे लाट्या तयार करून घ्यायच्या आहे. तर हे पीठ तुम्ही ठेचणीने छान ठेचून जरी घेतलं तरी चालेल. मात्र इथे आता हे पीठ ठेचून घेण्याची अजिबात गरज नाही. आणि तुम्ही इथे बघू शकता अशा लाट्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे. एकच वेळेला सर्व लाट्या तयार करून घेतल्या म्हणजे अगदी भरभर आपले पापड लाटून होतात. तर अशा पद्धतीने मी सर्व पिठाचे गोळे किंवा इथे या लाट्या तयार करून घेतलेल्या आहे. मध्यम आकाराच्या लाट्या तयार करून घेतलेल्या आहे आणि याचे पापड आता आपण लाटायला घेऊया. तर इथे मी हे असं स्टीलचं परात घेतलेलं आहे आणि इथे मी जे लाटणं घेतलेलं आहे ते लाटणं तुम्ही बघा. या लाटण्याला एक आपला जो टेप असतो जो आपण लाईट फिटिंगच्या वेळेस वापरतो तो टेप लावून हे लाटणं आमच्याकडे असं तयार केलं जातं आणि यापासूनच हे पापड असे व्यवस्थित लाटले जातात. तुम्हाला हा कॉटन टेपसुद्धा तुम्हाला इथे मी दाखवते आहे. हे बघा, इलेक्ट्रिक फिटिंगच्या वेळेस आपण हा जो टेप वापरतो तोच टेप लावून हे लाटणं अशा पद्धतीने तयार करतात पापडांसाठी. आणि आता हे लाटणं आणि या पराताचा वापर करून तुम्हाला मी पापड लाटून दाखवते आहे. एक लाटी घ्यायची आहे आणि बाकीच्या लाट्या झाकून ठेवायच्या म्हणजे त्या कडक होणार नाही, कोरड्या पडणार नाही. आणि आता एक पापड छान तुम्हाला इथे लाटून दाखवते आहे. पापड लाटत असताना अगदी हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घ्यायचा. हा पापड लाटत असताना तो पूर्णपणे ताटाला चिटकला जातो. तो कशा पद्धतीने काढायचं ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला समोर सांगणारच आहे. आमच्याकडे खानदेशामध्ये अशाच पद्धतीने ज्वारीचे पापड लाटले जातात, गव्हाचे पापड लाटले जातात आणि हे साबुदाण्याचे पापडसुद्धा मी अशाच पद्धतीने लाटून घेते. अगदी छान बारीक लाटले जातात आणि त्यामुळे पापड भरभरसुद्धा तयार होतात आणि तळल्यावर अगदी मस्त असे भरपूर फुलतात आणि पातळ पापड खायलासुद्धा खूप छान लागतो.
तर अशा पद्धतीने हा पापड मी लाटून घेतला आणि आता हा पापड काढत असताना एका बाजूने थोड्याशा अशा या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करायच्या आणि सरसर हा पापड ताटावरून काढून घ्यायचा. पापड तयार करत असताना खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही. तेल जास्त झालं तर मग पापडाला वास लागतो. आता इथे अशी ही एक टोपली मी घेतलेली आहे. टोपलीवर तयार करून घेतल्यानंतर पापड असा काढून घ्यायचा. एका वेळेला टोपलीवर मावतील एवढे पापड तयार करून झाले की मग तुम्हाला जिथे ते वाळवून घ्यायचे आहे तिथे साडीवर किंवा खाटेवर ते पापड व्यवस्थित वाळत घालायचे. तर अशा पद्धतीने आमच्याकडे या टोपल्या किंवा मग सुपावर हे पापड आम्ही काढून घेतो आणि नंतर सुपावरून ते साडीवर किंवा खाटेवर वाळवून घेत असतो. आता हा तुम्हाला इथे मी दुसरा पापड लाटून दाखवते आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पापड अगदी भरभर सरसर लाटले जातात. मस्त पातळ, अगदी तुम्हाला हवा तितका पातळ पापड तुम्ही इथे लाटून घेऊ शकता. तुम्हाला वाटत असेल तर फक्त पहिल्यांदाच तुम्ही थोडंसं तेल लावून ताट ग्रीस करून घेऊ शकता आणि कपड्याने तेल पुसून घ्यायचं. प्रत्येक वेळेस तुम्हाला तेल लावण्याची गरज पडणार नाही. आणि अशा पद्धतीने अगदी सुंदर सुबक हा दुसरा सुद्धा पापड इथे लाटून झालेला आहे. मात्र तुम्हाला जर ही पद्धत थोडीशी कठीण वाटत असेल, अवघड वाटत असेल, तुम्हाला सवय नसेल तर मग तुम्ही इथे प्लास्टिक पेपरचा वापर करू शकता. प्लास्टिक पॉलिथिनचा वापर करून पापड कसा लाटायचा ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते आहे. मात्र जर तुमच्याकडे प्रेस यंत्र असेल, पुरी यंत्र किंवा पापड मशीन असेल तर त्यावर तुम्ही प्रेस करून हा पापड तसाही लाटून घेतला तरी चालेल. तर इथे प्लास्टिक पेपर मी घेतलेला आहे आणि त्यावरून दुसरा प्लास्टिकचा जो पेपर आहे तो असा ठेवायचा आणि अशा पद्धतीने हा पापड आपल्याला छान लाटून घ्यायचा आहे. प्लास्टिक पॉलिथिनवर जरी तुम्ही लाटत असले तरी तो व्यवस्थित दोघी बाजूने लाटून घ्यायचा, म्हणजे दोघं बाजूने छान लाटला जाईल आणि व्यवस्थित पातळ लाटला जाईल. आणि आता हे बघा, बोटाच्या मदतीने जिकडे तुम्हाला थोडासा आकार वेळावाकडा वाटत आहे त्या बाजूने थोडासा हा पापड व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा, छान गोलाकार करून घ्यायचा, एकसारखा करून घ्यायचा, जाड बारीक ठेवायचा नाही. जाड बारीक पापड व्यवस्थित वाढलाही जात नाही आणि तळलाही जात नाही. आणि आता हा पापड या टोपलीवर अशा पद्धतीने काढून घ्यायचा किंवा मग तुम्हाला जिथे वाळत घालायचे आहे डायरेक्ट त्या जागेवर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे पापड काढून घेऊ शकता. तर आता एका वेळेला टोपलीवर 6 पापड माझे मावलेले होते आणि आता गच्चीवर मी अशी ही साडी पसरवून घेतलेली आहे आणि साडीवर एक एक करत असे हे पापड आपल्याला घालायचे आहे आणि वाळवून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे खाट असेल तर खाटेवर सुद्धा हे पापड तुम्ही वाळवून घेऊ शकता. आणि मस्त असे हे पापड वाळलेले आहेत. तुम्ही बघू शकता वाळल्यानंतर किती पांढरे शुभ्र बनून तयार झालेले आहे. तळल्यावर सुद्धा हे पापड असेच छान पांढरे शुभ्र बनून तयार होतात. 300 ग्रॅम साबुदाणा घेतला होता आणि 300 ग्रॅम साबुदाण्यासाठी 500 ग्रॅम बटाटे घेतलेले होते. या प्रमाणामध्ये इथे 92 पापड तयार झालेले आहे. पूर्ण 100 पापड तयार करण्यासाठी साधारण 350 ग्रॅम साबुदाणा आणि 600 ग्रॅम बटाटे जर तुम्ही घेतले तर पूर्ण 1 शेकडा पापड तुमचे तयार होतील, जर तुम्हाला पापड विक्रीसाठी बनवायचे असतील तर. आणि आता हे पापड तुम्हाला इथे मी तळून सुद्धा दाखवते आहे. पापड तळण्यासाठी तेल ठेवलं, तेल छान गरम झालं, गॅसची फ्लेम कमी करायची पापड सोडल्यावर आणि तुम्ही बघू शकता पापड मस्त असा दुप्पट तिप्पट फुलतो, पांढरा शुभ्र बनून तयार होतो, कुठेही पापड लाल होत नाही. आणि अशा पद्धतीने हे पापड इथे मी काही तुम्हाला तळून दाखवते आहे. पापड तयार करत असताना साबुदाण्याचं पीठ छान बारीक तयार करायचं. बटाटा पूर्ण उकडल्यानंतर तो लगेच पाण्यामधून काढून घ्यायचा, पण खूप जास्त पाण्याचं प्रमाण बटाट्यामध्ये राहायला नको. या थोड्या थोड्या ज्या काही टिप्स आहेत त्या लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मस्त असे हे पांढरे शुभ्र साबुदाणा बटाट्याचे पापड तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू, बाय बाय.